नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर कडून जेरबंद। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 4/11/2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दीपक किसन जाधव राहणार लक्ष्मीनगर गल्ली नंबर 3 शिर्डी तालुका राहत आहे त्यांचा मुलगा निलेश असे शिर्डी येथून सावळी विहीर येथे जात असताना पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख व त्याचे इतर साथीदार अशांनी फिर्यादीचे मुलास अडवून त्यांना पिस्तूल दाखवून शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा 964/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 189(2), 191(2), 3, 190, 351(2), 352, 126 आर्म ऍक्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर महापोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेत सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढून त्यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। सदर सूचनेप्रमाणे पोलीस किरणकुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, विजय पवार, राहुल द्वारके, राहुल डोके, भीमराज खरसे, सतीश भवर, सुनील मालणकर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांचे पथक तयार करून सदर पथकास आरोपींची माहिती काढून आरोपीस ताब्यात घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले होते। वर्णमूत पथक हे दिनांक 26/12/2025 रोजी वर्णमूत गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना यावेळी आरोपी नामे पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख वय 45 वर्षे राहणार कालिकानगर शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। तसेच यांच्याकडे हा तपास कामी शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहे। सदरची कारवाई ही माश्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।